विनता आणि कद्रू. दक्ष प्रजापतीने आपल्या 13 कन्या कश्यप ऋषीला भार्या म्हणून दिल्या. त्यापैकी दोघींची नावे विनता आणि कद्रू अशी होती. त्या दोघीही अत्यंत रूपवान होत्या. त्यांनी केलेल्या उत्तम सेवेने संतुष्ट होऊन महर्षी कश्यपाने त्यांच्यावर अनुग्रह केला व वर मागण्यास सांगितले. कद्रूने आपण 1000 शक्तिशाली नागांची माता व्हावे असा वर मागितला, तर कद्रूच्या 1000 पुत्रांपेक्षा वरचढ असे 2 पुत्र विनतेने मागितले. त्यांची मागणी मान्य झाली. दोघीही मनासारखे झाल्याने कृतकृत्य झाल्या. तदनंतर कश्यप ऋषी तपश्चर्या करण्यास निघून गेले. कालांतराने कद्रूने 1000 अंडी घातली, तर विनतेने 2 अंडी घातली. त्या अंड्यांना उबवण्याकरता उबदार भांड्यात ठेवण्यात आले. योग्य काळ लोटल्यानंतर कद्रूचे पुत्र वळवळत अंड्याबाहेर आले, परंतु विनतेचे पुत्र काही अंड्याबाहेर येईनात. पुत्रप्राप्तीकरता आसुसलेली विनता त्यामुळे खिन्न झाली. उतावळेपणाने तिने 1 अंडे फोडले. त्या अंड्यात कमरेच्या वर परिपूर्ण शरीर असलेला, परंतु कमरेच्या खाली लुळा असा तिचा पुत्र तिला दिसला. जन्मतःच त्या पुत्राने तिला शाप दिला. माझी पूर्ण वाढ झाली नसताना पुत्रप्राप्तीच्या ध्यासाने भ्रमिष्ट होऊन अंडे फोडून तू माझे नुकसान केलेले आहेस. जिच्याशी तू सतत स्पर्धा करीत असतेस त्या कद्रूचे दास्यत्व तुला पत्करावे लागेल, आणि दुसऱ्या अंड्याबाबत धीर धरलास तर त्यातून उत्पन्न होणारा तुझा पुत्र तुझी या दास्यातून मुक्तता करेल. ही शापवाणी उच्चारून तो अंतरिक्षात निघून गेला व तो सूर्याचा सारथी अरुण या नावाने विख्यात झाला. योग्य काळानंतर तिचा दुसरा पुत्र गरुड जन्मास आला.